टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। सातबारा नोंदीसाठी 8,000ची लाच घेणारा ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय। ही कारवाई पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे करण्यात आली आहे। दीपक भीमाजी साठे, वय वर्ष 36, राहणार हंगा, तालुका पारनेर असं लाच घेतलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचं नाव आहे। तक्रारदाराने आपला मुलगा आणि 2 पुतण्यांच्या नावे 1 एकर 20 गुंठे जमीन खरेदी केली होती। ही खरेदी खताचा फेरफार करून सातबारा नोंद घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी भीमाजी साठे यांनी 10,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर इथे तक्रार दाखल केली। तक्रारीची खात्री करण्यासाठी पडताळणी करण्यात आली असता साठे यांनी प्रत्यक्षात 10,000 रुपयांची मागणी केली। पुढे तडजोड करून 8,000 रुपये घेण्याची सहमती दिली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून पंचासमक्ष साठेला लाच घेताना पकडलाय। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, चंद्रकांत भीमसेन काळे, शेखर बाळासाहेब वाघ, किशोर विठ्ठल कुळधर, दशरथ भीमराव लाड यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ नगर। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।